स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आपला सेकंड पार्ट कसा प्रॅक्टिस सेट 2.5. कोणता आहे 2.5 मधला क्वेश्चन नंबर आहे आपला 4th नंबरचा. ओके, त्यामधले 4 गणित त्यापैकी 3 दिले आहे. क्वेश्चन नंबर कोणता आहे 4. ओके, प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये. ओके, त्यामध्ये पहा तुम्हाला दिला 0 and 4 दिला आणि तुम्हाला विचारलं आहे की काय म्हटलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा. काय बनवा? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर आता आपण पाहणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे बनवतात. सर्वात पहिले लक्षात घ्या की जो पहिला नंबर दिला आहे त्याला म्हणायचं अल्फा, म्हणजे अल्फा झाली तुमचा 0 आणि जो दुसरा नंबर दिला आहे तो झाला तुमचा बीटा, तो किती दिला आहे 4. ओके, तर सर्वात पहिले आपल्याला दोन व्हॅल्यू काढायला लागतात. कोणत्या? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. तर अल्फा प्लस बीटा काय झालं? अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा आहे 0 प्लस बीटा आहे तुमच्याजवळ 4, म्हणजे अल्फा प्लस बीटा किती झाला आपल्याकडे 4. त्यानंतर आहे अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा, तर अल्फाची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 0 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 4, तर 4 इंटू 0 किती झालं 0. त्यानंतर पाहता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. पाहायचं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म्युला? आपला फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू चेक करा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर किती आपल्याकडे एक्स किती आहे एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आपल्याकडे 0 इक्वल टू 0. झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनून जाईल. एक्स स्क्वेअर मायनस व्हॅल्यू मायनस इंटू प्लस मायनस 4 इंटू एक्स 4x आणि 0 ला तुमच्या व्हॅल्यू राहणार नाही, तर तुमचं व्हॅल्यू किती आलं? पहिल्याचा आन्सर किती आला? एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वेशन बनलाय. सेकंड मध्ये सेम पॅटर्न आपला अल्फा किती आपल्याकडे? अल्फा आहे आपल्याकडे आता 3. त्यानंतर बीटा किती आपल्याकडे? बीटा आपल्याकडे -10. ओके, त्यानंतर पहा त्यानंतर काय झालं आपल्याला पुन्हा व्हॅल्यू काढायची. अल्फा प्लस बीटा 3 प्लस आणि किती आपल्याकडे -10. ओके, तर याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे 10 आणि 10 मधून 3 गेले तर 7 चिन्ह मोठे झाले म्हणजे तुमचं आन्सर येईल -7. ओके, त्यानंतर अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय? 3 इंटू -10, तर तुमचं आन्सर येईल -30. किती? -30. पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म्युला आपला? एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू चेक करा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? -7 ब्रॅकेटच्या बाहेर किती आपले एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली? -30 इक्वल टू 0. आता आपलं इक्वेशन काय होते? क्लिअर होते. एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस आता किती येईल? 7 इंटू एक्स 7x प्लस इंटू मायनस मायनस आणि किती राहिले 30 इक्वल टू 0. तर दुसरं इक्वेशन बनलं आपलं एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इक्वल टू 0. आता त्याच क्वेश्चन मधला आपल्याला दिला आहे क्वेश्चन नंबर किती आहे? 3rd वाला. त्याच क्वेश्चन मधला आता पुन्हा अल्फाची व्हॅल्यू आपण घेऊ 1/2 तर बीटाची व्हॅल्यू येईल तुमची -1/2. अल्फा प्लस बीटा काही 1/2 प्लस बीटाची किती आहे? -1/2. ओके, 1/2 प्लस इंटू मायनस -1/2 तर 1/2 जर सबट्रॅक्ट झाले तर किती आपल्याकडे 0. किती आलं? 0. त्यानंतर अल्फा इंटू बीटा. अल्फा किती आहे? 1/2 इंटू बीटा किती आहे? -1/2. तर मग व्हॅल्यू काय येईल आपली? व्हॅल्यू येईल तुमची 1 इंटू 1 आणि इथं किती येईल 4. तर काय राहिलं तुमच्याकडे? मायनस. काय राहिलं? मायनस. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म्युला आपला? एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. चला एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा काय आला आपल्याकडे 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा किती आला आपल्याकडे? -1/4 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर आता याचा कॅल्क्युलेट केलं तरी किती येणार आहे? 0 येणार आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन काही होणार नाही. म्हणजे 0 येईल तर आपण लिहित नाही. प्लस इंटू मायनस मायनस काय आपल्याकडे 1/4 इक्वल टू 0. त्यातला आपला तिसरा सुद्धा काय झालेला आहे? क्वेश्चन संपलेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा कोणता पाहणार आपण? चौथा. कोणता पाहणार आहे?
चौथा आपण क्वेश्चन पाहणार आहोत. तर चौथा क्वेश्चन दिलाय आपल्याला, किती दिलाय? चौथा क्वेश्चन दिलाय. एक मिनिट पाहून घेऊ आपण चौथा क्वेश्चन. ओके, चौथा याच्यामधला दिलाय आपल्याकडे 2 मायनस इन रूट 5. दुसरा आहे 2 प्लस इन रूट 5. ओके, तर आपण काय करतो, पहिल्याला काय करतो, अल्फा. अल्फा इक्वल टू किती आहे? 2 मायनस इन रूट 5. बीटा किती आहे? 2 प्लस इन रूट 5. ओके, हे झालं आपला क्वेश्चन. आता काय करता, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा. अल्फाची व्हॅल्यू किती आपल्याला? 2 मायनस इन रूट 5 प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस इन रूट 5. ओके, आता चेक जर केलं तुम्ही तर पहा काय होते, प्लस इन रूट 5 मायनस इन रूट 5 कॅन्सल झाले, म्हणजे तुमच्याकडे काय आले? 2 प्लस 2 किती झाले? 4. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू झाली तुमची 4. आता घ्यायची आपल्याला अल्फा इंटू बीटा. किती चेक करा? 2 मायनस इन रूट 5. दुसरं कोणतं आहे? 2 प्लस इन रूट 5. ओके, आता जर चेक केलं तर 2 इंटू 2 तुमचा बनला 4. ओके, मायनस इंटू प्लस मायनस, आणि रूट 5 इंटू रूट 5 किती बनते आपल्याकडे? फक्त 5. तर तुमच्याकडे आन्सर 5 मधून 4 गेलं तर 1 आणि काय होईल? मायनस 1. तर ते झालं आपलं अल्फा इंटू बीटा. आता काय आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म्युला आपला? एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ओके, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 4x प्लस अल्फा इंटू बीटा त्याची ब्रॅकेट मायनस 1 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर या मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर काही मायनस 4x आणि प्लस इंटू मायनस मायनस 1 इक्वल टू 0. तर आपलं त्यामधलं कोणतं झालंय? आपलं क्वेश्चन नंबर 4 मधलं 4 सुद्धा इथे संपलेला आहे. ओके, तर आता पाहणार आहोत आपण. ओके, तर आता पाहणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर कोणता आहे? 5. क्वेश्चन नंबर तुमचा 5 नंबरचा आहे. ओके, तर काय दिलाय चेक करा. त्याच्यामध्ये सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. काय म्हटलंय? सम ऑफ द रूट जे दिलंय, सम ऑफ रूट ते त्याच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या काय दिलंय? डबल दिलंय. काय म्हटलं? प्रोडक्टच्या. काय म्हटलंय? सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्टच्या काय म्हणते? डबल आहे. फाइंड द के इफ द इक्वेशन इज. तर सर्वात पहिले इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. ओके, तर सर्वात पहिले काय पाहू आपण? सर्वात पहिले पाहायचं आपल्याला कम्पेअरिंग विथ. काय पाहायचं आपल्याला? कम्पेअरिंग विथ. तर कम्पेअरिंग विथ जर केलं आपण तर कोणासोबत करतो? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजेच काय? तर आता a ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. तर a ची व्हॅल्यू काही नेमली किती आलं? 1. चला b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे मायनस 4k आणि c ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे k प्लस 3. किती आहे? k प्लस 3. ओके, आता पहा तुम्हाला काय दिलंय? आता तुम्हाला दिलाय की अल्फा प्लस बीटा हे दोन रूट आहे इक्वेशनचे. आपण लिहून टाकू अल्फा and beta. Alpha and beta are the root of equation. इक्वेशनचे काय ते रूट आहे. ओके, इक्वेशनचे काय रूट आहे. तर आता चेक करा. आता तुम्हाला काय दिलं आहे? गिवन कंडिशन मध्ये काय दिलं आहे? गिवन कंडिशन मध्ये दिलं आहे तुम्हाला. गिवन कंडिशन मध्ये हे म्हटलं आहे की सम ऑफ रूट
सम ऑफ रूट, जर सम ऑफ रूट म्हटलं तर कोणाची अल्फा प्लस बीटाची, तर सम ऑफ रूट असते तुमचा, सम ऑफ रूट असते काय असते तुमचा, सम ऑफ रूट असते तुमचा मायनस बी अपॉन ए, काय असते मायनस बी अपॉन ए, तर मी लिहिलं मायनस बी अपॉन ए. ओके, तर सम ऑफ रूट मायनस बी अपॉन ए, सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन डबल देअर प्रोडक्ट, प्रोडक्टच्या काय म्हणते, प्रोडक्टच्या डबल आहे, प्रोडक्टच्या डबल म्हणजेच काय, तर प्रोडक्टच्या डबल म्हणजे 2, आणि जर अल्फा प्लस बीटाचं आपण काय घेतलं डबल, आणि अल्फा प्लस बीटाचं आपण घेतलं मायनस बी अपॉन ए, तर इकडे येते सी अपॉन ए, काय येते तुमचं सी अपॉन ए. ओके, त्यानंतर आता काय करू पहा, पुन्हा इकडे कंडिशन सांगतो, गिव्हन कंडिशन मध्ये काय म्हटलंय, सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन डबल देअर प्रोडक्ट, तर अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू असते आपल्याकडे मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू असते आपल्याकडे सी अपॉन ए. ओके, तर अल्फा प्लस बीटाची आपण घेतली व्हॅल्यू मायनस बी अपॉन ए, तर चेक करा, ए मी काय केला कॅन्सल केला, मायनस, तर बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, तर बी ची व्हॅल्यू आपल्याकडे मायनस 4k. ओके, क्लिअर. ओके, 2 इन ब्रॅकेट 2, आता सी ची व्हॅल्यू किती आहे, तर सी ची व्हॅल्यू आपल्याकडे k प्लस 3. ओके, आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, तर व्हॅल्यू काढायची आपल्याला k ची. आता त्या मायनस याला मल्टिप्लाय केलं तर काय झालं प्लस 4k. क्लिअर. त्यानंतर 2 इंटू के 2k प्लस 2 इंटू 3 6. ओके, आता 4k हा 2k आपण पॉझिटिव्ह इकडे आणला इक्वलच्या तर काय निगेटिव्ह येईल, म्हणजे मायनस 2k इक्वल टू 6. ओके, तर आता काय झालं 4k मधून 2k गेले तर राहिले तुमचे 2k इक्वल टू 6. क्लिअर. आता आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे, कशाची व्हॅल्यू 6 आलाय, सॉरी आता k ची व्हॅल्यू पाहिजे, k इक्वल टू 6 मल्टिप्लाय आहे तर काय ते डिवाइड बाय 2, देअरफॉर k इक्वल टू किती आलाय 3. किती आलाय 3. आणि तुम्हाला विचारलं काय होतं, तुम्हाला तेच विचारलं आहे की फाइंड k इफ इक्वेशन, तर आपण k ची व्हॅल्यू याच्यामध्ये काढलेली आहे, तर k ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली आहे 3 आलेली आहे. तर आता आपला इथं क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. का आपण व्हिडिओचे पार्ट मध्ये काय करतात, तर जास्त व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून आपण ते पार्ट मध्ये बनवत आहे. ओके, थँक्यू.